हे बघा इथं सगळे बैल वगैरे आलेले आहेत पिकअप मध्ये, ज्याने त्यांनी ज्याचा त्याचा बैल आणलेला आहे. इकडे बघा रे सगळे कोण कोण आले गाड्या बघायला. सारणाच्या पुऱ्या लग्नामध्ये जे रोखोदासाठी देतात ना, ते सारणाच्या पुऱ्या कर बनवायच्या. आता ह्या सारणाच्या पुऱ्यासाठी जे राळ वापरतात. सांग त्याला वाजवायला, वाजवायला शिकवते. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज सोमवार आहे, तर सोमवारचं आम्ही चालले मामाच्या गावी. तर आज सुट्टी टाकली आहे मी आणि प्रियंकाने. मग आम्ही तयार होऊन चाललोय. आम्ही वन मॅचिंग सगळा रेड. थांब तू. देवांनी त्याच्या मम्मीनी मॅचिंग केले. अँड दिस इज माय आउटफिट ऑफ द डे. मॅचिंग झाली पॅन्ट या शर्टवर. जुळी बांधूनच ठेवायची का? दूध प्यायचा टाइम झालाय आता. बघा मी CNG च्या लाईन मध्ये लागलोय. भूक लागली विवान? काय मला पप्पी दे पहिलं पप्पी. पटकेनी अरे सांडवलं ना शर्टवर सगळं. हा ठीक आहे, जाऊ दे. जास्त नाही सांडलं ना. थांब सगळं दुधाचंच वास येईल आता. येऊ दे. याला बसव. नेहमी प्रेशर 200च्या वर असतो ना, आज एवढं कमी गेला थोडंसं. हे काय केलं रे शर्टवर? हे काय केलं? हा काय मी तर देतो आम्ही CNG भरायला. मला वाटतं यांचा एक मंथली पास काढावा लागेल मला, कारण ते गावाला किंवा इकडं नगर साईडला महिन्यातून एकदा दोनदा जाणं होतच. कुठे पडली? खाली पाडतो का रे बॉटल? बटन नको दाबू रे. सांग त्याला वाजवायला, वाजवायला शिकव त्याला. त्याला शिकवून वाजवायला. कसं वाजवायचं असं वाजून दाखव त्याला येत नाही वाजवायला. वाजव. इकडून इकडे बघ असं जरा इकडे बघ ना असं. असं वाजवायचं. अजून काय? आम्ही पोचलोय. कोण कोण आले यात्रेला सांगा. सीमा मामाची मुलगी आहे. तुझं नाव सांग पहिल्यांदा. युट्यूब मनस्वी. कितवीला आहे तू? तिसरीला ना. RMD स्कूल. मला माहिती आहे. तुझं नाव सांग. शिवज्ञा. तू कितवीला आहे? पहिलीला. यात्रेला आलेत बघा सगळे. ताई पण आली आहे. चिना कुठे गेली? सगळे आले. तू बोल रे. आमच्या यात्रेला सगळे आले. बोलत नाही का तू व्हिडिओ मध्ये? आमच्या जिजाई झोपली का? मस्तपैकी जेवण येतं. पुरी भाजी भात गुलाबजामुन. बघा इथं कबूतर पण आहेत आमच्या मामाची. इथं भारी कबूतर आहेत. हे बघा, हे त्यांचे पंख असे वाढलेत का काय? पायाला पण पंख आलेत ना त्याच्या. हा ते पांढऱ्या कलरचे वेगळे आहेत. 3-4 आहेत ना. बोलव त्याला, बोलव. हे ते बघ कसं करतोय पंख. कुठे रे कबूतर? घाबरला.
कसं करतोय तू? हे बघा इथे कूलर लावलाय, सगळे बसलेत कूलरच्या समोर बरं का. लापशी. गावाचं आहे ना? संपलं काय सगळं? व्हिडिओ दाखवला असता. बघा इथं ताई आणि मामी ना हे जात्यावर दळतायत. काय करायचं सांगा इथं कॅमेरामध्ये. आम्हाला काय सारण पुऱ्या करायच्या, सारणाच्या पुऱ्या. लग्नामध्ये ते रुखवतासाठी देतात ना, ते सारणाच्या पुऱ्या राळ्याच्या बनवतात. राळ असते, राळ म्हणजे हेच कशाचं असते? राळ म्हणजे ते राजगिऱ्यासारखंच असतं प्रकार, भातासारखं असतं, बगर सारखं असतं. ते बरडायचं, मध्ये तांदूळ निघतं रव्यासारखं, मग ते भाजून त्याचं बनवतात. सारण करून लग्नासाठी रुखवतासाठी बनवतात. प्रियांका तुला माहिती काय काय आहे? काय राळ राळ आहे काहीतरी, त्या पुऱ्या बनवायच्या. चांगलं माहिती. सीमा सांगाल आता कसं बनवायचं. आता ह्या सारणाच्या पुऱ्यासाठी जे रात्रभर गुळ घालून पाण्यामध्ये भिजवायचं, गुळाच्या पाण्यामध्ये रात्रभर भिजल्यावरती पूर्ण ते गोड होतात. आणि आपण जसं पोळी बनवतो तसं पीठ मळून, कणकेचा गोळा मळून त्याच्यामध्ये सारण भरून पुऱ्या बनवायच्या छोट्या छोट्या आणि तेलामध्ये तळून गोड पुरी. जवळजवळ 15-20 दिवस चांगल्या राहतात. त्या प्रवासासाठी खूप छान असतात. आणि लग्नामध्ये रुखवतावर सुद्धा त्या दिल्या जातात, टोपलं भरून मांडतात. भोपळ्याच्या पुऱ्यासारखे ना. गोष्ट कळाली बघा आज आम्हाला. प्रियांकाला पण माहित नव्हती ही गोष्ट. लुडोचा गेम चाललाय. किती लोक आहेत? 5 लोक आहेत. वरती दाखवा जरा तोंड. प्रियांका हे कोण आहे? हिचं नाव काय सांगा? गाव गायत्री. तुझं नाव सांग. समीक्षा. मनस्वी. मनस्वी. नाव काय? सिद्धांत. सिद्धांत. ही शिवज्ञा, माहिती मला हिचं नाव. बरोबर ना? हा मित्रांनो, आम्ही बैलगाडा शर्यत बघायला चाललोय आता. आणि बघा कोण कोण बसलं इथं. श्राऊ. हा घाटात चाललोय. तुझं नाव काय? सिद्धांत. ही सुजाक्का, सौम्या, चिनू आणि गायत्री. आणि अजून एक गाडी आमच्या शेजारी. या बघा इथं आम्ही चाललोय घाटात आता बैलगाडा शर्यत बघायला, कारण यात्रा आहे. यात्रेची गाडी असतात. इकडे बघा रे सगळे कोण कोण आले गाडी बघायला. एवढे सगळे आमच्या गाडीत नव्हते. हे बघा इथं सगळे बैल वगैरे आलेले आहेत पिकअप मध्ये. ज्याने त्यांनी ज्याचा त्याचा बैल आणलेला आहे. आता मी माईक काढतो, फक्त तुम्ही पुढचा व्हिडिओ बघा कारण बैल वगैरे येऊ शकतो अंगावर. हे बघा इथं सगळे असले बसलेत खाली. आलोय आता बैलगाडा घाटाच्या शेजारी. हे बघा इकडे घाट आहे. मला रस प्यायचा होता पण आता कलिंगड खाल्लं. चला चला पुढे. इथं इथं वरती जाऊ आपण. इकडून बघू दिसतंय का काय. हे बघा मित्रांनो, तर तिथून बैलगाडा चालू होतोय. तर घाट इकडं वरती संपतोय असा. दुसरा बैलगाडा तयार होतोय तिकडे. या ठिकाणी पुण्याचा पाठवून कार्यक्रम आयोजित केलाय. ज्येष्ठ व्यक्तिमत्व माजी चेअरमन आदरणीय रंगादादा खैरे चेअरमन. बघा एवढ्या उन्हात आम्ही बसलो इथं गाडा बघायला. मागून सुद्धा बैल येऊ शकतो एखादा. लक्ष द्या.
मित्रांनो घोडा असा वरती जाऊन तिकडून असा इकडे पळत असतो इकडे तिकडे, त्यामुळे त्याला पकडायला त्याचे कार्यकर्ते. हे बघा किती किती छोटी छोटी वासरं आणलेत पळायला. बैलगाडा शर्यत बघून झाली आहे, आता आम्ही चाललोय घरी. का रे श्राव, कशी वाटली तुला? हा? सांग ना कसे पळत होते बैल. हे बघा लांब लांबच्या गावावरून बैल येतात असे पिकअप मध्ये आणि इथं उभे असतात. गावाकडचं एक मनोरंजन आहे मस्त. बाय करतोय बस, बाय करतोय बाय. तुम्ही ज्या पुण्याला सहा वाजून 17 झाले मित्रांनो. आम्ही पोहोचलोय आता खराडी बायपासला. 4 वाजून 50 निघलो होतो, म्हणजे किती 1.5 तास लागला यायला.